Hello students, today we are going to study the third type of cell division, that is meiosis. The term meiosis was coined by J.B. Farmer in 1905. Meiosis occurs only in reproductive cells. म्हणजे meiosis हे फक्त reproductive cells मध्येच होतं during the formation of gametes. The cell in which meiosis takes place are called as meiocytes. ज्या सेलमध्ये meiosis होतं, complete होतं, त्याला meiocytes असं म्हणतात त्या सेल्सना. And the process of meiosis includes first meiotic division, interkinesis and second meiotic division. Now we'll see the importance of meiosis. So meiosis halves the number of chromosomes going to 6 cells so that the offsprings will have both the mother and father's genetic material. याचा अर्थ असा आहे की meiosis ज्यावेळेस होतं त्यावेळेस गॅमेट फॉर्मेशन होतं meiosis-मुळे आणि ह्या गॅमेट्समध्ये मदर आणि फादर ह्या दोन्ही साईडचे जेनेटिक मटेरियल जे आहे ते डिवाइड होऊन त्याच्यामध्ये गॅमेट्समध्ये पुढे पाठवलं जातं किंवा ट्रान्समिट होतं. Meiosis reduces the chromosome number so that the offsprings will be normal. या ठिकाणी रिडक्शन याला रिडक्शन डिव्हिजन असं म्हणतात. Meiosis is also called as reduction division or reductional division because the number of chromosomes are reduced to half of the total number. म्हणजे जो संपूर्ण क्रोमोसोमचा नंबर आहे त्याच्यात निम्मे क्रोमोसोम्स या ठिकाणी होतात, डिवाइड होतात आणि म्हणून त्याला रिडक्शनल डिव्हिजन असं म्हणतात. सपोज 16 क्रोमोसोम्स असतील तर फर्स्ट मिओटिक डिव्हिजनमध्ये आपल्याला दिसतं की 16चे 8 आणि 8 क्रोमोझोम हे सेपरेट झालेले आहेत. इट ब्रिंग्स अबाउट व्हेरिएशन ऑफ ऑफस्प्रिंग्स ऑर इंडिव्हिज्युअल्स. म्हणजे व्हेरिएशन जे आहे, विविधता जी आहे ती आपल्याला मिओसिसमुळेच अपत्यांमध्ये, ऑफस्प्रिंग्स म्हणजे अपत्य, त्यांच्यामध्ये आपल्याला विविधता दिसू शकते. There are two stages of meiosis, meiosis first and meiosis second. First meiotic division, it divides into 5 phases. It begins with the diploid parent cell, अर्थात meiosis हे diploid cell मध्येच होतं and ends with 2 haploid daughter cells. त्याच्यापासून डिप्लॉइड सेलमध्ये स्टार्ट होतं आणि त्याच्यापासून फर्स्ट मिओटिक डिव्हिजनमध्ये 2 हॅप्लॉइड डॉटर सेल्स तयार होतात. अँड दोज 2 डॉटर सेल्स विच आर फाउंड आफ्टर मिओसिस फर्स्ट, दे आर हॅविंग हाफ नंबर ऑफ द क्रोमोसोम इन ईच. म्हणजे प्रत्येक सेलमध्ये अर्धे क्रोमोसोम्स या ठिकाणी ट्रान्समिट झालेले असतात किंवा गेलेले असतात. Then meiosis 2 or meiosis second, it is divided into 4 phases. म्हणजे याच्यामध्ये 4 phases आहेत. Meiosis 2 starts with 2 haploid parent cells and ends with 4 haploid daughter cells, maintaining the number of chromosomes in each cell. म्हणजे या ठिकाणी 2 डॉटर सेल्समध्ये जे मिओसिस फर्स्टच्या एंडला तयार झालेले असतात त्या 2 डॉटर सेल्समध्ये मिओसिस सेकंड सायमल्टेनियसली चालू असतं आणि ह्या दोन्हीपासनं 4 डॉटर सेल्स मिओसिस 2च्या एंडला तयार होतात आणि ह्यांच्यामध्ये क्रोमोसोम नंबर जो आहे तो इक्वल असतो, मेंटेन झालेला असतो. सो विल सी द फेजेस ऑफ मिओसिस. फर्स्ट मिओटिक डिव्हिजनचे आपण फेजेस बघणार आहोत. आधी आपण त्यांचे नावं बघूयात. इंटरफेज 1, प्रोफेज 1, मेटाफेज 1, एनाफेज 1 अँड टेलोफेज 1. आता हे जे मिओसिस आहे हे मॅटोसिसपासून एकदम वेगळ्या प्रकारचं आहे. म्हणजे मायटोसिस जर आपण बघितलं होतं, मायटोसिस हे सोमॅटिक सेल्समध्ये म्हणजे बॉडी सेल्समध्ये होतं आणि मिओसिस जर आपण बघितलं तर हे रिप्रोडक्टिव्ह सेल्समध्ये होतं. ह्याच्यामध्ये आता आपण आपल्याला दिसेल की इंटरफेज 1 आहे, फर्स्ट इंटरफेज आहे आणि ह्याच्यामध्ये काय काय दिसतं तर त्याचं आपण इंटरफेजमध्ये काय काय होतं ते बघूयात. आधी सेल बिल्डअप एनर्जी तयार होते या ठिकाणी. त्यानंतर म्हणजे S फेज, G1 फेज, S फेज, S2 फेज जे आहे
त्याच्यामध्ये एनर्जी बिल्डअप होते. नंतर DNA रिप्लिकेशन होतं ह्या तिन्हीमध्ये डुप्लिकेशन होण्यासाठी क्रोमोझोम्सचं. देन सेल डझंट चेंजेस स्ट्रक्चरली, सेलचं स्ट्रक्चर काही चेंज होत नाही यामध्ये. आणि ह्या इंटरफेजमध्ये आपल्याला असं दिसतंय, तुम्हाला इथे डायग्राममध्ये पण दिसत असेल की 2 कलरचे या ठिकाणी क्रोमोझोम्स दिसतात बघा. म्हणजे एक ब्लू कलरचे दिसतात आणि एक पिंक कलरचे दिसतात, जे थ्रेडसारखे क्रोमोझोम्स दिसत आहेत. हिअर द क्रोमोझोम्स यू कॅन सी दे आर पिंक कलर्ड क्रोमोझोम्स अँड ब्लू कलर्ड क्रोमोझोम्स. ओके, दॅट मीन्स वन सेट ऑफ क्रोमोझोम, सपोज पिंक सेट क्रोमोझोम्स आहे, दॅट इज फ्रॉम female or you can say maternal chromosomes, and the blue colored chromosomes they are paternal chromosomes. म्हणजे फादरकडनं आलेले त्याला पॅटर्नल म्हणायचं आणि मदरकडनं आलेले ते मॅटर्नल क्रोमोसोम्स आहेत. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 2 सेट्स दिसतात क्रोमोसोमचे. सो दिस सेल इज अ डिप्लॉइड सेल. हिअर यू कॅन सी लार्ज न्यूक्लियस, मोठ्या आकाराचं जांभळं न्यूक्लियस दिसतंय सेंटरला तुम्हाला, न्यूक्लिओलस दिसतंय तुम्हाला न्यूक्लियसमध्ये. द न्यूक्लिअर मेम्ब्रेन ऑर न्यूक्लिअर एन्व्हलप, न्यूक्लिअर एन्व्हलप म्हणजेच न्यूक्लिअर मेम्ब्रेन, हे या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित दिसते आवरण न्यूक्लियसचं. अँड यू कॅन सी द क्रोमॅटिन फायबर्स. क्रोमॅटिन म्हणजे मी आत्ता जे तुम्हाला सांगितलं मॅटर्नल आणि पॅटर्नल साईडचे क्रोमॅटिन फायबर्स तुम्हाला दिसतात. हिअर द क्रोमोझोम्स आर कॉल्ड ॲज क्रोमॅटिन फायबर्स. क्रोमॅटिन फायबर्स असं म्हटलं जातं क्रोमोझोम्सना, कारण क्रोमोझोम्स हे वेगळ्या स्ट्रक्चरमध्ये समोर येतात. दे आर अनकॉइल्ड, दे आर थिन, दे आर इलॉंगेटेड, म्हणजे लांब आहेत, पातळ आहेत, थिन म्हणजे. त्याचप्रमाणे ते धाग्यासारखे स्ट्रक्चर दिसतात, इलॉंगेटेड आहेत आणि अनकॉइल्ड आहेत, म्हणजे त्यांची गुंडाळी झालेली नाही, आणि म्हणून त्यांना क्रोमॅटिन फायबर्स असं म्हटलं जातं. हिअर यू कॅन सी द न्यूक्लिओलस अँड द न्यूक्लिअर मेम्ब्रेन और न्यूक्लिअर एन्व्हलप आर डिस्टिंक्ट, स्पष्ट दिसतात, डिस्टिंक्ट म्हणजे. अँड द क्रोमोझोम्स आर इन द फॉर्म ऑफ थ्रेड लाईक क्रोमॅटिन्स. देन विल सी प्रोफेज फर्स्ट. आता ही प्रोफेज फर्स्ट इथून जेव्हा सुरू होते, प्रोफेज फर्स्ट कशी आहे तर इट इज अ लॉंगेस्ट अँड मोस्ट कॉम्प्लेक्स फेज, कॉम्प्लिकेटेड फेज आहे, जरा गुंतागुंतीची आहे आणि लॉंगेस्ट आहे. जवळजवळ 90% जो टाईम आहे मिओटिक प्रोसेसचा तो प्रोफेज फर्स्टसाठी वापरला जातो. सो 90% ऑफ द मिओटिक प्रोसेस इज स्पेंट इन प्रोफेज फर्स्ट. हे द क्रोमोझोम्स आर कंडेन्स. क्रोमोझोम जर आपण बघितले तर ते असे गुंडाळायला लागलेले असतात किंवा जाड होतात. मी मागे तुम्हाला मायटोसिसबद्दल सांगितलं होतं त्याप्रमाणेच जाड होतात आणि ते डिस्टिंक्ट होतात, स्पष्ट दिसायला लागतात. देन सिनॅप्सिस ऑकर इन प्रोफेज. प्रोफेजच्या 5 फेजेस आहेत, त्याच्यापैकी एका फेजमध्ये किंवा सब फेज म्हणूयात आपण त्याला, त्याच्यामध्ये सिनॅप्सिस होतं. सिनॅप्सिस म्हणजे काय तर होमोलोगस क्रोमोझोम्स जे आहेत ते कम्स टुगेदर अँड दे फॉर्म अ टेट्रॅड. ज्यावेळेस ती फेज येईल सब फेज त्यावेळेस आपण बघू. टेट्रॅड इज 2 क्रोमोझोम्स और 4 क्रोमॅटिड्स. म्हणजे या ठिकाणी 2 क्रोमोझोम्स किंवा 4 क्रोमॅटिड्स आहेत, सिस्टर क्रोमॅटिड्स आणि नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स. तर ह्यांचं मिळून हे टेट्रॅड बनतं. आता प्रोफेजच्या ज्या सब फेजेस आहेत त्या आपण बघूया. त्या ठिकाणी देर आर 5 सब फेजेस ऑफ प्रोफेज, दॅट इज लिप्टोटिन, zygotin, pachytin, diplotin and dikinesis. So first that is liptotin. Here liptotin याला लिप्टोनिमा असे म्हटलं जातं. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज लिप्टोनिमा. हिअर यू कॅन सी थ्रेड लाईक क्रोमोझोम्स और थिन थ्रेड लाईक क्रोमोझोम्स. इथे जर तुम्ही बघितले तर क्रोमोझोम्स एकदम लांब लचक आणि बारीक असे दिसतात. ओके, 4 प्रकारचे क्रोमोझोम्स या ठिकाणी आहेत आणि हे 4ही क्रोमोझोम्स आपल्याला बारीक असलेले दिसतात. आणखीन या ठिकाणी काय दिसतं तर हिअर द क्रोमोझोम्स बिकम्स विजिबल, शॉर्टन अँड थिक ॲट द, म्हणजे ज्यावेळेस लिप्टोटिन सुरू होतं त्यावेळेस हे बारीक पातळ असतात, परंतु लिप्टोटिनची फेज जशी पुढे जाईल तसतसे ह्या क्रोमोझोम्समध्ये कॉइलिंग सुरू होतं, म्हणजे गुंडाळायला सुरुवात होतात आणि त्यानंतर ते शॉर्ट होतात आणि
विजिबल होतात. शॉर्ट, थिक अँड दे बिकम विजिबल. द साईज ऑफ द न्यूक्लियस इन्क्रीजेस अँड होमोलोगस क्रोमोझोम स्टार्ट्स गेटिंग क्लोजर टू इच अदर. म्हणजे या ठिकाणी ज्यावेळेस लिप्टोटिन सुरू होतं त्यावेळेस न्यूक्लिअर व्हॉल्यूम म्हणजे न्यूक्लियसचा आकार वाढतो आणि होमोलोगस म्हणजे जे सेम क्रोमोझोम्स आहेत ते एकमेकांच्या शेजारी यायला सुरुवात होते. त्यानंतर सेकंड फेज आहे झायगोटिन. झायगोटिनमध्ये तुम्ही जर बघितलं की जे तुम्हाला 4 क्रोमोझोम्स दिसत होते ते या ठिकाणी शेजारी आलेत. ओके. आणि हे शेजारी आलेले क्रोमोझोम्स आपल्याला या ठिकाणी थ्रेडसारखे आहेत परंतु थोडे जाड झाल्यासारखे दिसतात. सो इट इन्व्हॉल्व्स पेअरिंग ऑफ होमोलोगस क्रोमोझोम्स. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी पेअरिंग झालेलं आहे. होमोलोगस म्हणजे जे सेम आहेत, सिमिलर आहेत. सिमिलर म्हणजे कोणते की एक क्रोमोझोम मॅटर्नल साईडकडनं आलेला, दुसरा क्रोमोझोम पॅटर्नल साईडकडनं आलेला, की ज्याच्या दोन्ही क्रोमोझोम्सवरती सेम जीन्स आहेत अशा प्रकारचे. आणि त्याचप्रमाणे स्ट्रक्चरली सुद्धा ते क्रोमोझोम्स सेम आहेत. असे क्रोमोझोम्स ज्यावेळेस एकत्र यायला लागतात त्यांचं पेअरिंग होतं. त्यातला एक आईकडनं आलेला असतो आणि एक वडिलांकडनं आलेला असतो. अशा प्रकारचे हे 2 क्रोमोझोम्सचं या ठिकाणी पेअरिंग झालेलं दिसतं. याला होमोलोगस क्रोमोझोम्स पेअरिंग असं म्हणतात. Each duplicated chromosome pairs with its duplicated homologue, forming a structure called as bivalent. याला bivalent असं म्हटलं जातं. It is mediated by complementary DNA-based pair interactions at numerous and widely dispersed sites along the chromosome. Each bivalent म्हणजे त्याला 2 बाजू असल्यासारखे असतात. इच बायव्हॅलंट इज कॉम्प्राइज्ड ऑफ 1 मॅटर्नल अँड अदर इज पॅटर्नल क्रोमोझोम. आत्ताच मी तुम्हाला मगाशी हे एक्सप्लेन केलं. नंबर ऑफ बायव्हॅलंट्स इज हाफ ऑफ द टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम्स इन अ डिप्लॉइड सेल. नंतर येतं पॅचिटिन. आता पॅचिटिनमध्ये काय दिसतं तर पॅची म्हणजे याला पॅचिनिमा असं सुद्धा म्हटलं जातं. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज पॅचिनिमा. अँड हिअर यू कॅन सी द स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम इज पॅच लाईक. पॅच म्हणजे पट्टा असल्यासारखं तुम्हाला हे दोन्ही क्रोमोझोम्स इथे बघा. होमोलोगस क्रोमोझोम्स जे होते ते तुम्हाला इथे शेजारी आलेले दिसतात. हा एक होता, हा दुसरा आहे आणि त्याचा पॅच तयार झाल्यासारखं झाला आहे. इथे पण एक आहे, हा अजून एक आहे. आता हे जे क्रोमोझोम्स आहेत पॅच लाईक स्ट्रक्चर म्हणजे ते बायफर्केट झाल्यासारखे होतात आणि त्यांचा एक पट्टा तयार होतो. सो इन पॅचिनिमा द होमोलोगस क्रोमोझोम्स बिकम मच मोर क्लोजली असोसिएटेड. दिस प्रोसेस इज ऑल्सो कॉल्ड ॲज सिनॅप्सिस. सिनॅप्सिस म्हणजे पेअरिंग ऑफ होमोलोगस क्रोमोझोम्स. सिनॅप्सिस द सिनॅप्स्ड होमोलोगस पेअर ऑफ क्रोमोझोम इज कॉल्ड अ टेट्रॅड. आता ते 4 झालेले दिसतात आपल्याला या ठिकाणी. म्हणजे एका क्रोमोझोममध्ये हे असे 2 आर्म्स असतात. हा एक आर्म आहे, हा दुसरा आर्म आहे. अशा प्रकारे इथे 2 क्रोमोझोम्स, हे बघा इथे 2 क्रोमोझोम्स एकत्र आलेले आहेत. त्याला प्रत्येकाला 2-2 आर्म्स आहेत. जसं मी या डायग्राममध्ये दाखवलं. याला 2 आहेत आणि यालाही 2 आहेत. म्हणजे टोटल ह्याला काय झालेले आहेत 4 दिसतात. याला पण आपल्याला 4 दिसतात. सो इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज टेट्रॅड. इट कॅन बी ऑब्झर्व्ड until the next stage, but the synapsed chromosome may undergo crossing over in pachynyma. म्हणजे या ठिकाणी क्रॉसिंग ओव्हर होऊ शकतं. क्रॉसिंग ओव्हर होतं आणि त्यानंतर क्रोमोझोम तरीसुद्धा कंडेन्सेशन त्याचं चालूच असतं. द क्रोमोझोम कंटिन्यूज टू कंडेन्स म्हणजे त्याचं कॉइलिंग वगैरे हे चालूच राहतं. आता इथे तुम्ही पाहू शकता की जे आपण मागच्या म्हणजे पॅचिनिमामध्ये बघतोय आपण. हे पुन्हा मी डायग्राम समोर आणली आहे तुमच्या. तर ह्याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला, हे जे 2 क्रोमोझोम्स जे आहेत
हे जे दोन क्रोमोझोम ह्यांचं पेअरिंग झालेलं आहे. तर ह्या पेअरिंगमध्ये काय दिसतंय, तर हा एक क्रोमोझोम आहे आणि हा एक क्रोमोझोम आहे आणि दुसरा क्रोमोझोम आहे. ह्या दोन्हींचे हे दोन आर्म्स जे आहेत हे दोन्ही होमोलोगस क्रोमोझोम्स आहेत, म्हणजे सेम आहेत स्ट्रक्चरली. वन इज फ्रॉम मॅटर्नल साईड अँड अदर वन इज फ्रॉम पॅटर्नल साईड. ह्यांच्यामध्ये काय होतं, तर त्यांचे जे आर्म्स आहेत, समजा ह्याचा एक आर्म आहे आणि या क्रोमोझोमचा एक आर्म आहे. सपोज तर ह्याचा एक आर्म आहे हा आणि याचा दुसरा हा आर्म आहे. ह्यांचं इथे तुम्हाला क्रॉसिंग झालेलं दिसतं, म्हणजे एक क्रॉस तयार झालेला दिसतो. ओके, सो दिस क्रॉसिंग ओव्हर इज कॉल्ड ॲज कयाझमा फॉर्मेशन ऑर कयाझमॅटा फॉर्मेशन. ह्या क्रॉसिंग ओव्हरला कयाझमॅटा फॉर्मेशन किंवा कयाझमा फॉर्मेशन असंही म्हटलं जातं. आणि हा कंटिन्यू राहतं कयाझमॅटा फॉर्मेशन इन नेक्स्ट सब फेज ऑल्सो. त्याचबरोबर तुम्हाला इथे दिसतंय की दोन बाजूला, म्हणजे इथे आणि इथे सेंट्रिओलसुद्धा डिवाईड होऊन जे इथे होते ते इकडे आले आहे आणि हे इकडचं इथपर्यंत आलेलं आहे. आणि दोन अपोजिट साईडला इथे सेंट्रिओल गेलेले तुम्हाला दिसत आहेत. नाव विल सी द नेक्स्ट फेज, दॅट इज डिप्लोटिन. ड्युरिंग द डिप्लोटिन स्टेज it is also called as diplonema. Diplotin means two threads in Greek words. The homologous chromosomes separate from one another a little. म्हणजे काय होतं, तर इथल्या तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता. या डायग्राममध्ये तुम्हाला स्पष्ट दिसेल फर्स्ट डायग्राममध्ये की इथे एक निळ्या रंगाचा क्रोमोझोम आहे आणि हा ब्राऊन कलरचा क्रोमोझोम दिसतोय. तर ह्यांच्यामध्ये इथे क्रॉसिंग ओव्हर झालेलं दिसते, राईट. म्हणजे चौकोन दिसतो, फुली तयार झालेली किंवा एक क्रॉस तयार झालेला दिसतोय. आणि इथे बारीक अक्षरात लिहिलं आहे कयाझमॅटा किंवा कयाझमा फॉर्मेशन. आता हे जे क्रॉसिंग झालेलं आहे या ठिकाणी काय होतं, तर इथे मी साईडला तुम्हाला एक डायग्राम काढून दाखवते आहे. समजा हा क्रोमोझोम एक आहे आणि हा दुसरा क्रोमोझोम आहे. ह्यांच्यामध्ये ज्या ठिकाणी क्रॉसिंग होतं म्हणजे या ठिकाणी, तर दोन्ही क्रोमोझोमचे हे आर्म्स ब्रेक होतात, म्हणजे तुटतात. आणि तुटल्यानंतर ते पुन्हा रिजॉईन होतात, पुन्हा जोडले जातात. परंतु जोडले ज्यावेळेस जातात त्यावेळेस ते आर्म्स जे आहेत तर ते म्हणजे त्याला जोडले न जाता एक दुसऱ्याला किंवा एकमेकांना जोडले जातात. म्हणजे याचा हा जो आर्म आहे हा या क्रोमोझोमला जोडला जातो आणि ह्याचा या क्रोमोझोमचा म्हणजे ए क्रोमोझोमचा, सपोज ए अँड बी असं नाव देऊयात आपण, तर एचा जो आर्म आहे तो बीला जोडला जातो आणि बीचा आर्म जो आहे तो एला जोडला जातो. आणि त्याच्यामुळे आपल्याला असं दिसतं की या ठिकाणी या बाजूला निळा इथपर्यंत आला आहे हा क्रोमोझोम आणि त्याच्यापुढे ब्राऊन दिसतो आपल्याला तुकडा, आणि ब्राऊनला पण इथे निळा जोडलेला दिसतो. ओके, so here crossing over takes place. The chromosomes themselves uncoil a bit, allowing some transcription of DNA. त्यानंतर पुढचं जे आहे ते डायकायनेसिस. डायकायनेसिसमध्ये तुम्ही पुन्हा पाहू शकता की क्रोमोझोममध्ये क्रॉसिंग ओव्हर झालेलं आहे पूर्ण, आणि ते पुन्हा एकमेकांपासून त्यांचे आर्म्स जे आहेत ते बाजूला गेलेले आहेत. इथे बघू शकता तुम्ही आर्म्स त्यांचे सेपरेट झालेले आहेत, जे एकमेकांवर असे पडल्यासारखे होते ते इथे राहिलेले नाही आहेत. आणि एकमेकाचा छोटा भाग एक आर्मचा तो एकमेकांना जोडला गेलेला आहे. सो क्रोमोझोम्स कंडेन्स फर्दर ड्युरिंग डायकायनेसिस. याच्यानंतर कंडेन्सेशन म्हणजे क्रोमोझोम जे आहेत ते खूप जाड व्हायला लागतात ड्यू टू कॉइलिंग अँड ड्यू टू कॉइलिंग दे बिकम्स थिक, विजिबल अँड distinct. Okay, then it is the first point in meiosis where the 4 parts of the threads are actually visible. आत्ता तुम्हाला ह्या लास्ट फेजमध्ये संपूर्ण हे थ्रेड किंवा हे क्रोमोझोम्स जे आहेत ते दिसायला सुरुवात होते, इतके ते जाड झालेले असतात कॉइलिंगमुळे. In this stage the homologous chromosomes separate further and the chiasmata
टर्मिनलाइज म्हणजे शेवटच्या पार्टला कयाजमाटा येतो. हा जो कयाजमाटा म्हणजे जे क्रॉस झाल्यासारखं मी सांगितलं होतं ते एंडला येतं, एकदम टोकाला आलेलं असतं आणि नंतर ते पूर्णपणे बाजूला होतात. सो